आता थोड्याशा सर्व्हायकल स्पाईनच्या डिसऑर्डर ज्याच्यावर पेशंट खूप कॉमनली येतो, आता तर खूप झाल्या, त्याला मी एक नवीन नाव देणार आहे, मोबाईल डिसऑर्डर. काय नाही समजवतो, एक तर बोट खराब होतं, ऑस्टिओआर्थरायटिस होतं बोटांचा, आणि एक मानेचा, असं दोन होतं. सो फर्स्ट कॉमन इज द सर्व्हायकल मसल स्ट्रेन. मान अवघडली, सोप्या भाषेत मान अवघडली, मान अवटळली, अजून एक शब्द वापरतात, अवघडली पेक्षा पण काय म्हणतात, मान अवटळली असं म्हटलं जातं. कॉमन डिसऑर्डर, द स्टिफनेस ऑफ नेक मसल्स अँड देयर इज अ सिव्हिअर पेन. खूप मान खूप असं डॉक्टर सकाळपासून उठलं असं मानच होते, स्टिफनेस ऑफ द नेक मसल्स. सो व्हॉट इज द ट्रीटमेंट? सिम्पल. ऍक्युट हा पेशंट काच काय असं खूप दिवसांपासून अवटळलेली नाही, तो काय काय करून येतो. बरेच जण पेशंट आपल्याकडे पण येत नाही, ते ऑर्थोपेडिशियन कडे पण जात नाही, ते मोडक्याकडे जातात, पिंपळगावला. हा बघा की संगमनेर जर कोणाला फ्रॅक्चर झालं ना तर पहिलं तिकडे जातात, मग बाकी सगळे. अँड ही इज अ गुड ऑर्थोपेडिशियन. ही इज अ वे, त्याला काय म्हणतात, चिरोप्रॅक्टर्स म्हणतात. ही यूज टू डू बेटर अलाइनमेंट ऑफ द बोन्स दॅन एनी ऑर्थोपेडिशियन. फक्त तो काय करतो त्याच्या भाषेत बोलतो. बरेच जण जातात, ते आता फ्रॅक्चर झाले तो व्यवस्थित अलाइनमेंट करतो, इट्स गुड. काही लोक त्यांना कळत नाही, ते सगळे कंबर दुखती तरी जातात, मग ते जातात, कंबर दुखती का, तुझ्या पुढच्या पाठीमागच्या सगळ्या सायटिका बिघडलेल्या आहेत म्हणून म्हणतो, पुढच्या सायटिका पण मागच्या सायटिका पण. वा सो दिस हॅपन, बट ही यूज टू डू अ सर्टन अलाइनमेंट्स व्हेरी नाईसली. त्याला त्या गोष्टी किंवा मसाज करायचा, ही यूज टू डू इट व्हेरी नाईसली, ऑल दोज थिंग. याच्याकरता तो असं मान घेतो, खटकन काहीतरी करतो, मान मोकळी होते, असं करतात काय, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण होतो. असाच एक पेशंट आताच जस्ट ट्रीट केला 2च दिवसापूर्वी. तेव्हा असाच गेला नॅचरोपॅथी कॉलेजला, म्हणे ते खूप छान मसाज करून देतात करतात वगैरे. त्यांनी डोक्याचा मसाज केला, आणि त्यांनी डोक्याचा मसाज केला, त्याची मान अशी केली, ती संध्याकाळपर्यंत जी आवडली. त्याला लेफ्ट साइड असे पूर्ण हेवी पडला मसल, काहीच करता येईना, मान अशी. म्हटलं काय झालं? काय नाही, म्हणजे असं गंमत केली. त्या म्हणा आता दुसऱ्या बाजूला वळव. This is cervical sprain, neck sprain. So muscle sprain. Here you give the Prastox is a good remedy. Semicifuga is a very good remedy. These are the remedies which relaxes very easily the neck muscles. 2 remedies are very useful in acute state. Auxiliary hot fomentation, dry heat again. Second thing, avoid taking the big pillow. हा फार महत्वाचा पार्ट आहे. खूप जणांना अशी मोठी वटकन लागतं, तो मोठाच्या मोठा मानेखाली घ्यायला. तर काही जणांना उशी नाही, तो लोड लागतो, खूप डोक्यावर लोड असतो, त्यामुळे लोड लागतो. दॅट क्रिएट्स द प्रॉब्लेम. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मोस्ट कॉमन रिझन इज टेकिंग बिग पिलो. Medicine is generally acute remedy, selecting what the present totality, Prastox, Semicifuga, Gutta. These are the common remedies which you can use depending upon the modalities, which are very useful. Very easily you can tackle those disorders. Okay, पुढे जायचं. सगळ्यात कॉमन प्रॅक्टिस मधली डिसऑर्डर आहे ती ट्रॅपेझियल बायफेशियलिस. मोस्ट कॉमन अँड व्हेरी कॉमन विथ द फिमेल्स. ट्रॅपेझियस कुठून कुठपर्यंत असतो? मानेपासून शोल्डर पासून मध्यापर्यंत. त्याला ट्रॅपेझियस का म्हणतात? कारण तो पतंगाच्या आकारात असतो, ट्रॅपेझॉइड लाईक, म्हणून तो ट्रॅपेझियस मसल असतो. सो मोस्ट कॉमन इन females and males. Why it gets deepened? Why it gets so much affected? ट्रॅपेझियस मसलचं फंक्शन काय? It is only for purpose is only to support the spine, scapula. त्याला प्रेशियस फंक्शन नाहीये. प्रेशियस फंक्शन नसण्याने खूप कमी ब्लड सप्लाय ट्रॅपेझियसला.
आणि कमी ब्लड सप्लाय असतो. आणि त्याला जर तुम्ही काय केलं की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप फॅन खाली डायरेक्ट झोपले राहते, वरती फॅन फुल स्पीड मध्ये लावला आणि त्याच्या खाली झोपले, सकाळी तो खूप स्टीफ झालेला असतो. आता काय प्रॉब्लेम होतो, खालचा मसल रिलॅक्स आहे आणि वरचा आवरण आखडलेलं आहे, मायोफेशियाटिस. मग काय होतं, हे वरती ओढतं, खालचा मसल खाली रिलॅक्स आहे आणि मग त्या पुलिंगमुळे इन्फ्लॅमेशन घडतं. दिस इज द कॉमन थिंग विच हॅपन्स इन ट्रॅपेझियल मायग्रेन. Commonest thing is that exposure to cold directly on it causes a trapezial migration. So more common with females. Why? Females असं प्रेशियस काम खूप भारी, असं खूप हेवी काम नाही करत. त्यांच्या मसल्स हे जे असतात त्यांचं कंटिन्युअस काम असं पोटॅशी निगडीत असतं, तेवढंच ते करत असतात कंटिन्युअस. दोन्ही हात त्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात आणि याला काहीच प्रेशियस फंक्शन नसल्यामुळे याचा एक्सरसाइज होत नाही and it goes into the myofasciitis. Trapezial myofasciitis is more common with the female. So pains and stiffness around neck and shoulder blade, generally the morning stiffness is more. आणि पेशंटला कन्फर्म करायचं, तुम्हाला अंघोळ केल्यावर बरं वाटतं, हा डॉक्टर गरम पाण्याने अंघोळ करते मग एकदम दिवसभर मग करत काही नाही. बिकॉज आफ्टर हॉट बाथ मसल गेट रिलॅक्स. मग तो रिलॅक्स झाला, सगळं झालं, काय होतं, पेशंटला बरं वाटतं, पेन्स डिसॅपरेशन. सो दिस इज व्हेरी कॉमन विथ द एनटीडी. सो ट्रीटमेंट सेम एज द अबव, फॉलोड बाय that is pain stops, trapezial exercises to prevent the relapse. ट्रीटमेंट कशी, तर वरती जी आधीची आपण कंडिशन पाहिली सेम ट्रीटमेंट, ऑक्झिलरी मेजर सेम, मेडिसिनल ट्रीटमेंट सेम. आता ट्रॅपेझियल एक्सरसाइज म्हणजे काय, हात बाजूला करायचे आणि फक्त शोल्डर लिफ्ट करायचे. सकाळी 10 वेळा, दुपारी 10 वेळा, संध्याकाळी 10 वेळा. ट्रॅपेझियल एक्सरसाइज अर्धा मिनिट लागतो. आणि दुसरा एक्सरसाइज एक अजून एक सर्वायकल एक्सरसाइज, ज्याचे स्पॉन्डिलोसिस पण कव्हर करतात. म्हणजे आस्किंग टू गो फॉर ब्रह्ममुद्रा, डावीकडे मान टर्न करायची. लोकांना मान डावीकडे सांगितलं ते असं करतात, असं नाही करायचं, फक्त मान हलवायची, शरीर सरळ ठेवायचं. मग परत दुसऱ्या बाजूला समोर, वर, खाली नाही. खूप जण हे सांगतात दिस शुड नॉट बी. का? खाली बघितल्यामुळेच ते झालंय, मोबाईल खाली बघितल्यामुळेच तर स्पॉन्डिलोसिस झाले. तो करायचा नाही, त्याच्या विरुद्ध करायचं. म्हणून 3च गोष्टी, डावीकडे, उजवीकडे आणि वर, ह्या 3 मुवमेंट सकाळी 10 वेळा केला तरी चालते. पण these are exercises which are very essential for that purpose. Okay, so trapezial exercises to prevent the relapse.